पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. शासकीय सेवा प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान होणार 26/8/2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय व्यवस्थेत डिजिटल परिवर्तनाला आणखी गती देणारे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईला सह्याद्री अतिथीगृह इथे महा EHRMS, महा IAS आणि मेंटी पोर्टल ह्या डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. यासोबत जिज्ञासा या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट सहाय्यकासह देशातील पहिले स्वयंचलित मॉड्यूल कार्यान्वित करण्यात आले. या नव्या डिजिटल प्रणालीमुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या सेवा प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक, गतिमान आणि तंत्रज्ञानाधिष्ठित होण्यास मदत होणार आहे. कागदावरील सेवा पुस्तकाला डिजिटल पर्याय. महाराष्ट्र शासनाच्या सेवा व्यवस्थेपर्यंत दीर्घकाळापासून वापरत असलेल्या भौतिक सेवा पुस्तकाचे आता डिजिटल स्वरूपात रूपांतर होणार आहे. महा EHRMS मुळे सहरचित डिजिटल सेवा पुस्तक उपलब्ध होईल. ऑर्डर मॉड्यूलच्या माध्यमातून जारी होणाऱ्या प्रत्येक शासकीय आदेशाच्या आधारे संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सेवेशी निगडीत नोंदी स्वयंचलित अद्ययावत केल्या जातील. त्यामुळे सेवा काळातील विविध आदेश, पदोन्नती, बदल्या, रजा आणि इतर सेवाविषयक नोंदी एकाच डिजिटल प्रणालीमध्ये उपलब्ध राहतील. अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित सेवाविषयक आदेश अथवा माहितीचा SMS किंवा ईमेलद्वारे सूचना मिळणार असल्याचे प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्याची अपेक्षा आहे. नियुक्तीपासून सेवानिवृत्तीपर्यंत डिजिटल सेवा. ह्या प्रणालीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेशापासून ते सेवानिवृत्तीच्या कागदपत्रापर्यंतची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने व्यवस्थापित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पदोन्नतीसारख्या प्रक्रियांना अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की शासकीय प्रक्रिया पुनर्रचना अर्थात GPR गव्हर्नमेंट प्रोसेस री-इंजिनिअरिंग अंतर्गत सुरू असलेल्या व्यापक प्रशासकीय सुधारणांचा हा महत्त्वपूर्ण पहिला टप्पा आहे. शतकाहून अधिक काळ प्रचलित असलेल्या कागदधारित प्रशासकीय कार्यपद्धतीचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जिज्ञासा देणाऱ्या AI आधारित मार्गदर्शन. या डिजिटल व्यवस्थेतील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जिज्ञासा हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट सहाय्यक हा स्वदेशी आणि सार्वभौम स्वरूपाचा AI सहाय्यक असून IAS तसेच AIS सेवाशी संबंधित नियमाच्या आधारे त्याची रचना करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना सेवाविषयक नोंदी, लागू असलेले सेवा नियम, अनुज्ञेय हक्क आणि विविध सेवाविषयक बाबीबाबत माहिती व मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी जिज्ञासा उपयुक्त ठरणार आहे. मेटी पोर्टलमुळे अनुभवाची देवाणघेवाण. मेटी पोर्टलच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी यांच्यातील अनुभवाची देवाणघेवाण सुलभ होणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या क्षेत्रीय कामकाजाचे अनुभव, प्रशासकीय कौशल्य आणि संस्थात्मक ज्ञान कनिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाची भूमिका बजावेल. यामुळे नव्या अधिकाऱ्यांना प्रशासनातील प्रत्यक्ष अनुभव आणि मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे. मोबाईल ॲपमुळे कर्मचाऱ्यांना थेट सुविधा. EHRMSच्या मोबाईल ॲपद्वारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध सेवा कोणत्याही ठिकाणाहून उपलब्ध होणार आहेत. यामध्ये वेतन पावती पाहणे, उपस्थितीची नोंद तपासणे आणि रजेचा अर्ज सादर करणे यासारख्या सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजासाठी वारंवार कागदपत्रे किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज कमी होण्यास मदत होणार आहे. विविध शासकीय प्रणालीशी एकत्रित जोडणी. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या महाराष्ट्र राज्य घटकाने हा सुरक्षित, ओपन सॉफ्टवेअर आधारित आणि एकात्मिक डिजिटल मानव संसाधन प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. या प्रणालीची E-ऑफिस, आयगॉट, कर्मयोगी, महापार, सेवार्थ, NPS, डिजिलॉकर, भाषिनी, ई-कॅबिनेट तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अन्य डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडणी करण्यात आली आहे. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. जिज्ञासा हा महा AI आणि अनुभव AI यांच्या माध्यमातून अधिकारी कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजासाठी बुद्धिमान डिजिटल सहाय्य उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्राच्या डिजिटल प्रशासनाला नवी दिशा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राने मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या विविध क्षेत्रात सुधारणा करून देशात आघाडी घेतल्याचे नमूद केले आहे. महा EHRMS
ही गतिमान, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पायरी असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रक्रिया एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणल्यामुळे प्रशासकीय कामकाजातील वेळ, कागदपत्रे आणि मानवी हस्तक्षेप कमी होण्यास मदत होणार आहे. परिणामी निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि अन्य मान्यवर ERMSच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शासकीय व्यवस्थेत डिजिटल रूपांतर अधिक वेगाने होणार असून अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवाविषयक प्रक्रिया अधिक सोपी आणि गतिमान होण्याची अपेक्षा आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि आणखी दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.